फिल्डरसाठी कैलासवासी काळूबाई गंगाराम पाटील, श्री बळीराम आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कार करण्यात आले। मालिकावीरसाठी कैलासवासी गंगाबाई नामदेव पाटील, श्री अनिल नामदेव पाटील यांच्या माध्यमातून ही मालिकावीर आम्हाला पुरस्कृत करण्यात आले। या सगळ्यांचेच मी मनपूर्वक आभार मानतोय। या तळोली प्रीमियर लीग साठी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचेच आभार, धन्यवाद। थँक्यू सो मच विघ्नेश। मिठी आवाज आपल्या पहिल्याच मॅच मध्ये अगदी मंत्रमुग्ध केले आमच्या विघ्नेशने। आणि जाऊया दुसऱ्या मॅचच्या दिशेला, जी मैदानामध्ये मॅच आता रंगेल। स्मिथ इलिमान आणि त्याच्या विरोधामध्ये मदन नाना प्रतिष्ठान बॅटिंग करताना दिसेल। मदन नाना प्रतिष्ठान टॉस हरल्यानंतर आमंत्रित केलं बॅटिंगसाठी आणि आघाडीची जोडी आपण पाहू शकतो। विशाल पाटील लारा आणि लाराच्या सोबतीला आले अर्थातच रोशन कोहली। दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येस येणे गरजेचं आहे। दोन्ही टीमचे 12th मॅन अजूनपर्यंत तरी आलेले। मी विनंती करतो बॉल टाकायच्या अगोदर जर 12th मॅन आल्यानंतर कदाचित कारवाई करण्यात येईल, ज्याचा उपस्थित नसेल। दोन्ही टीमचे मात्र उपस्थित नाही याची दक्षता घ्या। पवित्राची देवता गणराला वंदन करून आणि माझ्या आध्यात्मिक गुरु आदिशक्ती निर्मळा देवांना नतमस्तक करून घेऊन जाते TPL 2025 तलोली ओपन। काल अग्रिकोली आपण पाहिलं, त्याच्यामध्ये जय जतीन आणि कोण पोचले, वंशराज जय जतीन कोण पोचले काल अग्रिकोली मध्ये फायनलला। येस, वंशराज आणि जय जतीन या काल अग्रिकोली मधून 2 टीम फायनल मध्ये। आणि वंशराजने आज तोच कारनामा केले जो काल फायनल मध्ये पोहोचण्याचा। तर आज पहिलीच मॅच त्यांच्या बाजूने लागली तर मॅच जिंकली। काय ओढ टाकली यार, बरं अटकले लावले होते। येस, दोन्ही बंधू आमने सामने। क्रेग मॅकडर्मॉट लारा नावाने प्रसिद्ध असे क्रिकेटने दिले ते या टेनिसला चांगले भावना नाव। दोन्ही कॅप्टन आहेत, आयकॉन बरेचेच आयकॉन। असा पहिला पॉवर प्लेचा पहिला चेंडू टाकण्यासाठी क्रेग मॅकडर्मॉट योगेश पाटील आणि त्याच्या समेत लारा विशाल। म्हणजे 2 भावांचा जुगलबंदी पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूला आपण पाहणार आहोत। विनोदजी भगत आज गुरुनाथ पाटील ने गुरुनाथच्या पाठी सचिन साहू आहे ना विघ्नेश विघ्नेश सचिन साहू आहे ना बरोबर ना। सचिन साहू आज गुरुच्या जागी सचिन साहू मॅन फ्रॉम तुर्वेगाव। अतिशय चांगले क्रिकेट गजानन असो, रामतोंड असो, कुमार असो, तिन्ही टीम मधून छान क्रिकेट केलेला सचिन साहू। स्क्वेअर लेगला पहिला चेंडू 2 धावांच्या बॅकफुट वर गेला, थ्रू ओव्हर द पॉइंट कबा। व्हॉट अ शॉट, बॅकफुट वर गेला, जागा बनवली आणि वाट पाहिल्यानंतर दॅट इज अ लवली हँडसमली स्ट्रोक बिटवीन थ्रू द कबा बाउंड्री। एका भावाने दुसऱ्या भावाच्या एका थाटामाटामध्ये स्वागत केलं, योगेशचं स्वागत केलं लाराने विशालने चौका टोकून। शानदार सुरुवात मदन प्रतिष्ठानसाठी। ग्रेट बॉलिंग यार, कुठे थांबणार आहे मोठा भाऊ। छोट्या भावाच्या विरुद्ध जसं छोट्या भाऊने पहिला चौकार तसं मोठ्या भाऊने का इन स्विंग टाकला। लवली यार, ज्याप्रमाणे 1987 साली क्रेग मॅकडर्मॉट धुमाकूळ करता सर्वाधिक विकेट रिलायन्स वर्ल्ड कप त्याच नावाने ओळखला जातो योगेश। ग्रेट बॉलिंग यार, टप्पा मिडल स्टोन पडला, चेंडूला आणला लेगच्या बाजूला इनटू द बॉडी, फ्लिक केला पण ते फ्लिक मध्ये ती नजाकत नव्हती पण सिंगल आली। धावसंख्येत चौकार आणि सिंगलने 5 वर 3 चेंडूचा खेळ झाले। समाप्त 5 ओव्हरचा सामना। स्मिथ 11 बनाम मदन नाना प्रतिष्ठान। पॉइंट खडे केले पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी योगेश आयकॉन कॅप्टनने। पॉइंटच्या बाजूला जर 3-4 पावलं सोडलं तर कव्हर पॉइंट आहे, त्याच्या बाजूला शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ। परंतु जो पाहिला शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मध्ये बरेचसे आहे पण त्याचा बॅकअप करणं लॉंग ऑफ। एक काऊ कॉर्नर, असे 2 शतक काऊ कॉर्नर लॉंग ऑफच्या दिशेने तैनात केले पहिल्या ओव्हरसाठी योगेशने। नाव रोशन कोहली फेसिंग द फर्स्ट टाइम। ओ चान्स, कॉटन बॉल, गतीमध्ये परिवर्तन कसा केला पहा। सावकाश गतीने टाकलेला चेंडू समजला नाहीये आणि तिथेच कुठे खेळू कुठे नको तेव्हा वेल गेली होती, स्ट्रेट खेळला कॉटन बोल्ड। अतिशय जबरदस्त चेंजेस केले, हे व्हेरिएशन आहे योगेश। क्रेग मॅकडर्मॉट इज नेम गिवन माय बेस्ट फ्रेंड RJ प्रदीप जी विचारे to Yogesh Craig McDermott.
जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स. पहिल्या चौकार बॅकफूट वगैरे कव्हर पॉइंट एक क्रॅकिंग कव्हर ड्रावने सुरुवात चांगली केलेली आहे आणि त्यानंतर इन्स्विंगरने बीट केलं. नंतर तिसऱ्या चेंडूवर बीट करताना थोडासा फ्लिक केला पण सिंगल घेतली होती. सिंगल मिळाली आणि रोशन कोहलीला जसं पहिल्यांदाच स्ट्राईक मिळाला ना स्लो वन डिलिव्हरी नतीजा कॉटन बॉल ची स्वीकार केली. पहिली विकेट आपल्या नावे करताना योगेश पहिला ब्रेक थ्रू म्हणून दिले स्मिथ 11ला. बलिराम पाटील यांचा हे टीम दुसऱ्या बाजूला विचार केला तर भावेश पाटील मदन प्रतिष्ठान नेतृत्व करते आता मैदानाच्या 3 क्रमांक खेळण्यासाठी. सुपर बॉलिंग आहे काय पिचिंग केली यार कौतुक करतोय म्हणून तर क्रेग मॅक्टोरमॉड. परंतु याच 2-3 वर्षामध्ये जी बाजू गोलंदाजी तेवढी कमकुप होती ती 40+ तोलवली ती भक्कम केली या बॉलरने. जसा 40 फॉर्मॅट मध्ये खेळू लागले योगेश छान लावलेत. ग्रेट यॉर्क परफेक्टली वाईट यॉर्क टप्पा चेंडू आत ग्रेट बॉलिंग यार तारीफ करतोय मी योगेश. पहिल्या चेंडूला अगदी चौकार दणदणीत खातं कोळत तो विशाल लाराने परंतु गब्ब बसणारा स्वस्त बसणारा तो योगेश कुठला. चांगल्या ओव्हरची झाली समाप्ती. व्हॉट अ लवली पॉवर प्ले बाय योगेश. काय हाताळल्या 1 विकेट 1 चौकार दिले फक्त अवघ्या धावा दिल्या फक्त 5. बऱ्याचशा मॅचेस जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती सांगू मी सातत्याने. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं काय सुरेख गोलंदाजी टाकली. अगदी पहिल्या चेंडूवर बॅकफूटवर जाताना कव्हर ड्रॉने सुरुवात केली होती लाराने पण आनंद जास्त टिकू देणार. काय कमबॅक केलं कॅप्टन लिडिंग फ्रॉम लिडिंग फ्रंट कॅप्टन चला सिनातान या अंदाजावर गोलंदाजी टाकली योगेशने. फक्त 5 धाबा खर्च करता रोशन कोहलीला डगआउट मध्ये विडाउट स्कोर गोल्डन डकचे शिकार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला गोलंदाज आशिष दुबे चांगला गोलंदाज परंतु पहिल्याच चेंडू टाकताना हाताळताना दिशेपासून भरकडला स्वेर मारा. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या मात्र सिंगलने 6 पोहोचली. 1 गडी बाद 6. नॅचरल आउटस्विंगचा चांगला वापर करतो परंतु पहिला चेंडू अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला नतीजा वाईड. छान हे अपेक्षित आहे. व्हॉट अ लवली चेंडूला कसं वळवलं बा फिंगर स्लो करताना कटार बॉल गुडले टप्पा पडल्यानंतर घेतलेले वलन. अगदी जेव्हा म्हणजे विघ्नेश समोर समालोचक असतात तर मजा येते बॉलचं वर्णन करायला. व्हॉट अ लवली लेग ब्रेक. नॅचरल आउटस्विंगने चला चंद्रकांत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. TPL 2025 पर्व 16 मध्ये चंद्रकांत पाटील आपलं सरसे स्वागत आहे. ग्रेट बॉलिंग बॉलर बॅक टू ड्राईव्ह करत परंतु गुड स्टॉप इन द फॉलो थ्रो. सिंगल मात्र वाचू शकला नाही आशिष दुबे इन द बॉलिंग मार. पॉवर प्लेचं दुसरं वर पहिलं ओव्हर कॅप्टनने हाताळलं. पहिल्या चौकाराने खातं कोळलं परंतु फक्त त्यानंतर 5 चेंडू मध्ये फक्त सिंगल दिली. क्रेग मॅक्टोरमॉड या नावाने ओळखणारा योगेशने सिंगल हलकासा पुढे जातोय. पहिल्यांदा बॅटिंग करताना मदन प्रतिष्ठान बॅट्समनचं नाव नाही जेडी समोर नवीन बॅट्समन जेडी. ग्रेट बॉलिंग यार सुपर बॉलिंग काय विविधता आहे. आता ऑप्शनला थोडासा शिरेपासून दूर ठेवला. अगदी सुरेख गोलंदाजी टिचून गोलंदाजी जी देवाने देणगी दिले. नॅचरल आउटस्विंगचा सुरेख वापर करताना आशिष दुबे कमालीची गोलंदाजी फक्त 7. दुसरं पगिती पताबर जखडला गेला या टीम यावल्या मदन प्रतिष्ठान. चांगला जर अंदाप मिड विकेटच्या ठिकाणी असलेला स्वतः कॅप्टन योगेश येईल फील करीत सिंगल गेली. सिंगलचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करताना दॅट इज अ गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅप्टन लारा अलॉंग विथ जेडी 2 धाव संख्या मात्र वाढवतो स्कोर पुढे. मदन प्रतिष्ठान 9 1 गडी बाद 9. आता एक कॅप काढलेली आहे जे पाहिले तर कॅप परिधान केली होती बॅट्समनने. पहा किती योगदान देते आमचा बलिराम पाटील. विकेटच्या पाठीमध्ये सरेल जाऊन स्वेलेच्या अंपायर मध्ये ती कॅप सुपवली. सुपर बॉलिंग यार काय नजर यार. दॅट इज अ मॅग्निफिसेंट पेस ऑफ द बॉलिंग. काय कट करता शार्पली आउटस्विंग नो ज्यादा अतिरिक्त लेग कटर. सुपर बॉलिंग यार. 5 चेंडू टाकल्यात अवघ्या फक्त 4. 1 वाईट 4 धावा खर्च करतोय
बरोबर योगेशच्या पावलावर नागपूर गेला इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप प्रयत्न केला परंतु प्रयत्नाला यश मिळालं पण चेंडू गेला सरळ गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळाले 2च्या 2 पॉवर प्ले जे टाकले ना विघ्नेश त्याला तोड नव्हती पहिल्या इन ऍक्शन कॅप्टनला त्याने इन स्विंगरचा भडीमार केला परंतु डावखुऱ्या गोलंदाजांनी एक चमक दाखवली आठवणीत घेऊन गेला वसीम अक्रम स्विंगिंग यॉर्करचा बेताज बादशाह आशिष दुबे 2 ओव्हरचा खेळ इथून संपला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मनन्ना प्रतिष्ठान 1 गडी बाद 10 सुरेख असं स्कोरिंगची भूमिका गोपीनाथ पाटील यांच्या समेत हर्षल गायकवाड काल अर्धशतक मारण्याचा मान मिळाला हर्षल मडबे काय बॅटिंग केली यार पण ती मॅच खूप रोमांचक अवस्थेत संपली 74 धावांचा ते आव्हान आणि तिथे अक्षय पाटीलची जी विकेट होती ना त्याचं क्रुशियल मुवमेंट दिस टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच रन आउट अक्षयला मात्र झोपलं लागली नसेल कारण मॅच त्याने बनवली होती पण अगदी मोक्याच्या क्षणी त्याचे विकेट रनआउटचं जाणं संघाला दाट पराभवावर खेचणं या गोष्टी घडल्या पण सुपर मॅच गाजवली होती अर्थातच 64 धावा तब्बल सोपल्या हर्षल मडवी टीम कॅप्टन सुपर डुपर बॅटिंग चला 2 ओव्हरचा खेळ संपल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहिलं स्कोर कडे वळूया 1 गडी बाद 10 5 धावांच्या सरी दोन्ही बॉलरने पॉवर प्ले मध्ये सुरेख अशी गोलंदाजी टाकली न्याय दिलं योग्य न्याय दिला पहिल्या ओव्हर हाताळलं कॅप्टनने पॉवर प्लेचं पहिलं एक हादरा देणार रोशकेल कोहलीला 0वर बाद केलं फक्त 5 धावा नंतर आला गोलंदाज डावखुरा आशिष दुबे त्यांनी 5 धावा दिल्या पण गडी मात्र बाद करू शकला नाही असं 1 गडी बाद 10 धावसंख्या खूप कमी आहे काल या गोलंदाजी इम्प्रेसिव्ह गोलंदाज टाकले प्लेअर ऑफ द मॅच जोगेंदर डावखुरे गोलंदाज ज्या ज्या संघात असतात त्याची बाजू मात्र वरचढ होते दुर्मिळ गोष्ट असतात परंतु यावेळेला पहा 2 डावखुरे गोलंदाज आपल्या संघात चमूमध्ये समाविष्ट केलेत स्मिथ 11ने बाजू वाढते धारदार वाढते नॅचरल आउटस्विंग ही जमेची बाजू असते पहा टप्पा पडला परत लवकर पिक केला ओ माय गॉड झिंजारे देऊन गेले एका भावाच्या स्ट्रोकने एका भावाला छोटा बाबाने पिक केलं काओ कॉर्नर येस डेफिनेटली इज लॉंग बाउंड्री खूप लांब षटकार आहे अगदी त्या षटकाराला डाऊन द बॉल आला होता स्वतः योगेश पाटील टीम कॅप्टन हाताला जर्क मारला कॅचेस विन द मॅच सोडणार नाही लारा योगेश त्याच्यामध्ये जादू आहे त्याच्यामध्ये टायमिंग आहे त्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्यासाठी जी सूचकता ना समजशुलता ती योग्य आहे दॅट इज अ षटकाराला धावसंख्या जी होती 10 वर त्याला पहिल्या चेंडूने षटकार ठोकताना पोहोचवली 16 वर 16 विकेट जोरदार स्वागत गुड दार उघड कसं ठेवू शकतो लारा नॅचरल आउटस्विंग एक जमीनची बाजू ही चूक झाली आहे बरोबर पाय लेग स्टीमला सोडलं तर कदाचित मुश्किल झालं असतं विनोद भगतला LBW देण्यासाठी पण दार उघड सोडली कडी लावायला विसरला बरोबर कडी न लावता दार मागच्या बाजूने मात्र चेंडू कसा घुसवला पा क्लीन बोल्ड लारा बाद सुपर बॉलिंग चला जाऊया या सगळ्याच्या आणखीन एक चांगलं गीत आमच्या डीजेच्या मार्फत ऐकूया डीजे प्लीज जोगेंदर ऑन द ट्रिक
जोगेंदर जातो हॅट्रिक वर. आल्या आल्या टायमिंग वर जरूर होता, परंतु जिथे ट्रॅप होता त्या ट्रॅपला ओळखू शकला नाही आणि तिथेच आशिष दुबे सारखा एक चपलक क्षेत्ररक्षक, उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षक हा आसान एकदम साधा सोप्पा झेल कसा सोडणार. झेल टिपला. एस डीजे प्लीज. तर 3 विकेट घेतल्यानंतर हॅट्रिक पेलोली प्रीमियर लीग 16 ची घेतलेला गोलंदाज आहे जोगेंदर. शेवटचा बॉल आहे. बाकी 2.5 ओव्हरची झाली समाप्ती. आपण पॅच मारतो. दुसरी क्रमांकाची स्मिथ इलेव्हनच्या विरुद्ध मदन नाना प्रतिष्ठान. एक बाजूला पहिला स्मिथ इलेव्हनचा संघ मल्लक बलिराम पाटील स्वतः खेळताना विकेटच्या पाठीमागे सूर्यकांत निरीक्षण करताना. आता स्ट्रोक मारला षटकार रुपेश ठाकूरने. दणदणीत खातं खोलणं रुपेश ठाकूरने. आल्या 3 विकेट गेल्यानंतर प्रेशर होतं बॅटल ते हटवलं. येस थँक्यू. राजेश भोईर यांचं देखील आगमन झालं. वेलकम राजेश भोईर धारावी. आपलं सरसे स्वागत आहे आणि नेहमीच त्यांची उपस्थिती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अगदी धारावी गावातील एक लेजंड खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं आणि आज या स्पर्धेसाठी ते खास उपस्थित राहिलेत. दरवर्षी त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. आज त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. शेवटचा बॉल वाईट या बॅकफुटवर गेला सोमला आणि त्याला ड्राईव्ह केलं होतं, पण चांगली फिल्डिंग शॉट एक्स्ट्रा बॉल सिंगल घेतली षटकार मारल्यानंतर रुपेशने. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मदन नाना प्रतिष्ठान 4 गडी बाद. स्कोअर पाहिला तर 23 वर. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी ब गटातला मॅच आहे. SM बालाजी वॉरियर्स आमचे बालाजी कांबळे यांची टीम, त्यांच्या विरुद्धात जय जतीन टीम कॅप्टन. एक इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस होईल.
सज्ज राहायचंय. जसे 5 ओव्हर संपतील, 5 षटकं जशी संपतील, बघाटेतील पहिला मॅच आपल्या भेटीला SM बालाजी वॉरियर्सच्या विरुद्ध जय जतीन 11. दोन्ही कॅप्टनला संघनायकाने विनंती आहे, एक इनिंग जिंकताना आपण टॉस का बॉस या मंचावर यायचंय. चला 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 गडी बाद 23 अशी खूप बिकट अवस्थेमध्ये लोटला गेलाय मदननाना प्रतिष्ठान टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना. आणि त्याचं खरं कारण होतं कॅप्टननं ते टाकलेलं पहिलं भेदक माऱ्यामध्ये 1 विकेट प्राप्त योगेशनं फक्त 5, त्याच्यानं अशोक दुबेने फक्त 5. आणि आता जोगेंद्रनंतर अक्षरशः त्यांचे वरच्या फळीचे बलंदाजांना बाद करणं हॅट्रिक संपादन केली आणि धावा खर्च केले फक्त 2 षटक 13. ओव्हर क्रमांक 14 जाऊया बॅक टू द क्रिकेट. आता स्मिथ ते एलिमन करून नरेश बॉलिंग मार्क पर षटकार खेचणारा रुपेश समोर बॅकफुट जाग केलंय. टायमिंग नव्हतं, एलिमिनेशनची कमतरता, परंतु घोषांक क्षेत्रात गेल्यानंतर फक्त सिंगल मिळते रुपेशला. सिंगलने वाढतं 24 वर पोहोचलाय स्कोर. 4थवर मार्गस्थ पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडूवर पडल्यानंतर बॅकफुटवर जाताना शॉर्ट ऑफ जॅक करत होतो. बॅटच्या स्ट्रिकरला लागल्यानं टायमिंग मात्र करू शकला ना रुपेश. बॅकवर्ड पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर बाय दिस लॉंग ऑफ शॉर्ट मिड विकेट शॉर्ट फाइन स्क्वेअर लेग अँड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सुपर बॉलिंग. बॅटचा फेस लवकर ओपन गेला. नतीजा बॉल लाईन मिस. बॉल गेला सरळ जिथे संघ मलाख्यात बलिराम पाटील काय तगडा घेल देत होता काल. तन्मय माणिक पाटील या फलंदाजा लॉंग ऑफ वरून येऊन जवळजवळ 15 पावलं रनिंग कॅच तारीफ केली होती आम्ही खूप बलिराम पाटीलजी. आता मात्र विकेटच्या पाठमध्ये विकेट किपा क्रॅक परफेक्टली मिडल ऑफ द बॅट परत डाऊन द बॉल. खूप मोठी बाउंड्री आणि त्या दिशेला मात्र आशिष पुन्हा एकदा. आणि जेव्हा जेव्हा विघ्नेश यासारखे षटकार आणि षटकाच्या बाहेर झेल घेतो तो आठवण असते ती जाहिरात, जी जाहिरात फक्त आपण टीव्हीच्या मार्फत, तसं 2 वेळा आशिष दुबेचा कारनामा पाहायला मिळाला. षटकाराच्या बाहेर झेल घेतला षटकाराला. हाडलं का आशिष होतो मित्रा. सर्वाधिक लांब असं ते सीमारेषेचं अंतर आहे आणि नेमकं तिथे झेल घेताना पावलं मात्र सीमारेषेला टच झाली. षटकार 2 वेळा कारनामा केला रुपेशने षटकार मारताना. आशिष दुबे दोन्ही वेळेला मात्र झेल पकडताना नाकाम. चांगला फटका यावेळेला सोडणार नाहीये. 2 चुका केल्यात. आता योगेशने म्हटलं आशिष दुबे जरा थांब, कारण तिथे फक्त मला जावं लागेल. कॅप्टन गेला, कॅच पकडला आणि रुपेश सारखा ज्यांच्या माध्यमातून बॅटीने 2 षटका चोले तो मैदानाच्या बाहेर. 5वा गडी अर्धा संघ तंबूत मदननाना प्रतिष्ठान. येस डीजे प्लीज. येस हाफ ट्रॅक वर खूप हाफ ट्रॅकच्या अगोदर नतीजा पहा. सचिन साऊ वळतायत, दोन्ही भाऊ फळवून सांगतात. स्कोरर गोपीनाथ पाटील हर्षलला सांगतात लिहा 1 अतिरिक्त धाव आणि वाढवा स्कोर 1 ने 31 पोहोचते. 31 लॉस ऑफ द 5 विकेट मदननाना प्रतिष्ठान 4थवर मार्गस्थ आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर नरेश डाऊन द लेग. आणखी एक लगातार 2 चेंडू स्क्वेअर मारा. अपसाइड ऑफ नॉट डाऊन द लेग. आणि बली सांगतात पहा जरा, बलीने सांगितलं पण त्याच्यानंतर जास्त वेळ खर्च केला नाही, कारण कित्येक वर्ष 55 वर्ष तारीफ करतो आणि त्याच ऊर्जेने तो खेळतोय. नुसतं खेळत नाही तर ती प्रचंड ऊर्जा आहे बलीकडे. लगातार 2 वाईट. स्कोर मात्र वाढला गेलाय. मदननाना प्रतिष्ठान स्लाइस झाली, विशेष फायदा उठू शकला नाही. लो फुल टॉस बॅट स्लाइस केलं बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी. घोषांक क्षेत्रात सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 5 गडी बाद आता 33 धावा. 2 वाईट नंतर लो फुल टॉस बॅकफुटवर जाताना ऑफ ड्राईव्ह करत होतो. बॅटला स्लाइस होतो जिथे घोषांक सिंगल मिळते. नाव लास्ट नरेश कमजिंग बोल आणि समोर आहे खेळण्यासाठी बॅट्समॅन 12th मॅन आला नाही. विनंती करते पुढे सरसावले पण चालाक गोलंदाज. पुढे पावलं उचलली. डान्सिंग ग्राउंड द वे चालाक चतुर गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर मारा. येस एंड ऑफ द 4th ओव्हर. ओट टू द विघ्नेश.
मग अत्यंत महत्त्वाची सूचना आणि सुवर्ण संधी देखील असेल. नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील मुला मुलींच्या क्रिकेटची आवड असल्याने त्यांना खेळण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या मदतीने सचिन तेंडुलकर अकॅडमी मध्ये प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा भाग म्हणून आता निवड चाचणी सुरू आहे असून प्रथम टप्प्यातील चाचणी झालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्याची चाचणी 24/3/2025 रोजी पासून सुरू होणार आहे. यामध्ये श्री सचिन तेंडुलकर सरांनी महत्त्वाचा संदेश पाठवलाय की नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटची निवड चाचणी दरम्यान स्वतः 25 मार्च 2025 रोजी उपस्थित राहणार असून महानगरपालिका प्राथमिक शाळांचे प्राध्यापक व प्राथमिक शाळेतील क्रीडाविषयी आवड असलेल्या शिक्षकांसोबत प्रत्यक्ष स्वतः सचिन रमेश तेंडुलकर सर भेट देऊन चर्चा व मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळेच कृपया 25/3/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता राजीव गांधी स्टेडियम CBD बेलापूर येथे सर्व प्राथमिक शाळेतील प्राध्यापक व शिक्षक उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात. फक्त प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना सांगावे. हा मेसेज क्रीडा अधिकारी व गुरव सर यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. ते कृपया काळजीपूर्वक वाचून त्याची कारवाई करावी. तर बघा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून आपल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अगदी त्यांच्या अकॅडमीमध्ये जाण्याची संधी असेल. तुमचा खेळ दाखवा, प्रदर्शन दाखवा. निवड समिती तिकडे असेल, निवड केली जाईल आणि निवड झालेल्या खेळाडूंना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळेल. त्यासाठी नवी मुंबईसाठी ही आनंदाची बाब आहे. महानगरपालिकातील प्राथमिक ज्या शाळा त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व मुलींसाठी ही सुवर्ण संधी असेल. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश. जास्तीत जास्त विद्यार्थ्याने या संधीचा लाभ घ्या, फायदा घ्या. काय बॉलिंग टाकली या संघ मालक बलिराम पाटील. म्हणून नुसता तो खेळत नाही, तो ऊर्जेने खेळतो. महेंद्र पाटील यांचं आगमन झालंय. आज प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे त्यांच्याच माध्यमातून सौजन्याने आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार मानतोय. धन्यवाद. आपलं सर्व स्वागत आहे तळली प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विघ्नेश. थँक्यू सो मच. काय गोलंदाजी टाकली आहे कॅप्टन. तर संघ मालक लिडिंग फ्रेंड पहिल्यांदा कॅप्टनने केलं कर. आता मालक पहिलं ओव्हर कॅप्टनने टाकला. आता संघ मालक शेवटचं ओव्हर हाताळताना बलिराम पाटील स्मिथ 11 कडून पहिले 2 डॉट, तिसऱ्या चेंडूवर सफलता. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस. खऱ्या अर्थाने मारझोड करण्याचे ओव्हर असतं स्लॉगिंग आणि नेमका तर टिचून गोलंदाजी. व्हॉट अ लवली अनालिसिस बॉलिंग बाय बलिराम पाटील. राईट आर्म राउंड द विकेट. सुपर बॉलिंग यार, कमाल करतो मी. टिचून गोलंदाजी, मिश्रित गोलंदाजी. चेक. त्याच दरम्यान राजेश भोईर यांचं आगमन झालंय. धारावी गावातील लेजंड क्रिकेटर आहेत. नुकतंच धारावी प्रीमियर लीग जी डे नाईट फॉर्मॅटमध्ये झाली त्यामध्ये देखील त्यांचा खेळ आम्ही पाहिला आणि त्या अगोदर डे फॉर्मॅटमध्ये जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये 85 धावा करून 40+ बेस्ट खेळाडू म्हणून एअर कूलर देखील त्यांनी प्राप्त केला होता. एक चांगले खेळाडू आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे तळवली प्रीमियर लीग मध्ये. धन्यवाद. येस. जर बॉल घेत नुसतं आल्या नाही तर आल्या पारितोषिक लावलं राजेश भोईर यांनी. जर बॉल घेतला ना बलिराम पाटील रोख 500 दिले जाते राजेश भोईर कडून फ्रॉम धारावे 40+. येस विकेट. चांगला फटका, दमदार क्षेत्ररक्षण, लाजबाब क्षेत्ररक्षण. ऑफसाइड ऑप्शन ऑफ ड्राईव्ह केलं तिथे बॅटिस्ट लॉंगच्या ठिकाणी योगेश पाटील क्रेक बॅक टू मोड नावाने ओळखणारा क्षेत्ररक्षण चांगलं करतो. सिंगल. तारीफ करतो मी बलिराम पाटील. 36 धावा पोहोचल्या 6 गडी बाद. काय गोलंदाजी टाकली यार. हाणामारचा ओव्हर, अगदी कंजूशी देणारा ओव्हर. स्वतः संघ मालक स्मिथ 11 बलिराम पाटील आपल्या मुलाच्या नावानं हा स्थापित केल्याचा त्याचा टीम. स्वतः वडील संघ मालक बॉलिंग मार्क 5 चेंडू हाताळले टाकले. फक्त धावा दिल्या 3. नाव स्ट्राईक जेडी. मग कोण आहे? चला नावं माहीत पडेल. 12th मॅच अजून पोहोचलं नाही. ही कुठेतरी मात्र विरुद्ध क्रिकेटला घेऊन जाते. चांगलं आयोजन TPL 2025 सीझन 16. शेवटचा बॉल अखरी इनिंग बदलताना प्रतिष्ठान डावखराव फलंदाज मात्र आता फेस केले. शेवटचा बॉल बलिराम पाटील ऑफसाईड आपला पिचिंग झाले. वळाला त्याचं नेमकं ठाऊक होतं का हा वाईड.
विनोदजी भगत जुगावकर बिलॉंग करतात असे नामवंत अंपायर. दुसऱ्या बाजूला पाहायला अतिशय क्रिकेट सुपर खेळलेले आमचे सचिन साहू स्क्वेअर ऑफ द पॉइंटला फ्रॉम तुर्बे. गोलंदाजी असं बॅटिंग असो सुपर खेळ राहिला सचिन साहू, पण अंपायरिंग करताना नाव लास्ट बॉल हे इनिंग मधला यार्डला लाभ केलंय. लॉंग ऑफ डाऊन द बॉल. व्हॉट अ कॅच. वेग मॅक्टोमॉट जोगेश पाटील टेकन द कॅच. एंड ऑफ द बॅट्समॅन. 7वा गडी बाद 7 गडी बाद स्कोर आहे. पहिला तर 37 माफक आव्हान. टार्गेट सेट 38 38 टू विन. जाऊया आणि करूया नेक्स्ट मॅच टॉस. बालाजी वॉरियर्स आणि जय जतीन. त्याआधी आपण सन्मान करणार आहोत अतिथी मान्यवरांचा. आदरणीय निलेश कोळवस्कर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो. अध्यक्ष पोलादपूर क्रिकेट असोसिएशन आणि आमची माती आमची माणसं सामाजिक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. निलेश कोळवस्कर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय मुकेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण निलेश कोळवस्कर साहेबांचा सन्मान करावा. अगदी पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक नामांकित स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान सातत्याने मी पाहिलंय आणि अगदी दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आदरणीय पोलादपूर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो. थँक्यू व्हेरी मच निलेशजी कोळवस्कर साहेब, आपलं सर्वस्व स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय प्रशांत कॉर्नर घणसोली शाखेतील आदरणीय धनाजी पाटील साहेबांचं आगमन झालं आहे, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. राजेशजी भोईर साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. राजेशजी भोईर साहेब त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय राजेशजी भोईर साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. धारावे गावातील लेजेंड खेळाडू आहेत आणि सातत्याने तवेली प्रीमियर लीग साठी त्यांची नेहमीच उपस्थिती पाहायला मिळते. आणखी बळीराम पाटील असतील, विनोद पाटील असतील, LD पाटील साहेब असतील, हे सगळेच मित्र परिवार आहे. चिंतामण वैती या सगळ्यांचाच मित्र परिवार आहे, त्यामुळेच त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय धनाजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी कोळी उद्योजक आज भरारी घेतोय आणि प्रशांत कॉर्नर सारख्या एक प्रख्यात अशा फ्रँचायझीचे जे आपण घणसोली शाखेचे ते ओनर आहेत आणि सार्थक अभिमान असेल अशा सागरी कोळी युवकांचा, कारण की ज्या पद्धतीने आज या उद्योग क्षेत्रामध्ये आपली भरारी आणि प्रशांत कॉर्नर सारखे एक मोठी फर्म आपल्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आज चला टॉस साठी आपण जाऊया आणि निलेश कोळवस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. टॉस करून घेऊया. दोन्ही टीम कॅप्टन आदरणीय गजानन म्हात्रे साहेबांचा सन्मान मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की विनय केणी यांच्या शुभ हस्ते हा आदरणीय गजानन म्हात्रे साहेबांचा सन्मान मंचावर केला जातोय. अशोक भाई आपला देखील सरसे स्वागत है, आपला देखील सरसे स्वागत है. आपका तहे दिल से स्वागत किया जाता है. TPL के संक्रमण 16 में सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत किया जाता है. चलो टॉस की तरफ हम जाएंगे. सैंडी सर, नेक्स्ट मैच SM बालाजी वॉरियर्स वर्सेस जतीन जय 11. पंढरी पाटील साहेब, अशोक पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं. वेलकम. GP पारसिक बँकेचे मॅनेजर आहेत, पण आपण पाहू शकाल पंढरीनाथ पाटील साहेब, अशोक पाटील एक लेजंड खेळाडू, सगळ्यांचा सन्मान केला जातोय. चला मुकेश, आपण टॉस करूया. आधी निलेश कोळवस्कर साहेबांची शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि टॉस सेरेमनी पार पडत असताना आज आमच्या सोबत आहेत आमचे मित्र पोलादपूर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष बालाजी टीम आणि आपण जर पाहिलं तर जय जतीन 11 टीम आपल्याला पाहायला मिळेल. SM बालाजी वॉरियर्स वर्सेस जय जतीन. SM बालाजी वॉरियर्स वर्सेस जतीन जय 11 टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. यस, वेलकम.
दोन्ही टीमचे कॅप्टन आणि निलेशजी कोळसकर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस आणि कॉल करतील जय जतीन टीम. संदीप पाटील आमच्या सोबत आहेत. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल हेड. जय जतीन टीम संदीप टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग येणार पहिला. काय झाले टीम बांधणी आणि काय सांगाल आपला संघ कशा पद्धतीने तयार आहे? संगमाचा सर्व यावेळेस सर्व यंग जनरेशन घेऊन खेळणार आहे. तर स्ट्रॅटेजी एकच आहे, माझा एक्सपिरियन्स लावणार आणि कमीत कमी 10 ओव्हर त्यांना रोखणार. थँक्यू व्हेरी मच. यस आपण जाऊया मनोजकडे. काय काय म्हणाल, टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असता असा? आम्ही पण फिल्डिंग करायचा विचार चाललेला. आता टॉस हारल्यावर बॅटिंग आली तर आता जास्तीत जास्त रन कसे बनवायचे याच्याकडे लक्ष ठेवणार आम्ही. काय सांगाल स्क्वॉड बद्दल, कसा संघ बांधलाय? स्क्वॉडमध्ये चांगले आहेत, 40+ काही खेळाडू आहेत, काही यंग पोरं आहेत, काही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्याच्यामुळं टीम बांधणी आमची मजबूत आहे. विश ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. निलेश कोळसकर सर आमच्या सोबत आहेत. पोलादपूर क्रिकेट असोसिएशन एक मोठं असोसिएशन आहे, कारण की सातत्याने आम्ही पाहिलं की पश्चिम महाराष्ट्रातील असतील अनेक संघ किंवा अनेक खेळाडू आणि पोलादपूर प्रीमियर लीग एक मोठी मानाची स्पर्धा आहे. त्या असोसिएशनचे तुम्ही अध्यक्ष आहेत. काय म्हणाल सर, तळोलीशी तुमचं नातं आहे, कारण की तळोलीमध्ये तुम्ही राहत आहे. आज आत्ता सध्या तुमचा ॲड्रेस मला माहिती नाही, पण तळोली गावामध्ये तुमची नवी मुंबईची सुरुवात झाली होती. मी म्हणेन ज्यावेळेस तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये आपलं जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती, काय म्हणाल आज असोसिएशनच्या तुमच्या स्पर्धा होतात किंवा तळोली प्रीमियर लीग तुमच्यासाठी किती स्पेशल आहे? नक्कीच मी म्हणेन की मला तळोलीमध्ये आणणारे आमचे श्री रमेश दादा पाटील यांनी माझ्या भरारीचं सर्वात मोठा भाग म्हणजे रमेश दादा पाटील आहेत. त्यांनी मला तळोलीमध्ये आणलं आणि कर्जवाई मला पावन झाली. खूप सुंदर अशा मी जागेवरती सुरुवात केली आणि नक्कीच आज मी एक यशाच्या मार्गावरती आहे. TPL दरवर्षी असते, त्या TPLमध्ये मला बोलवतात, त्याबद्दल मला खूप बरं वाटतं आणि खूप सुंदर आयोजन आहे. आयोजनाबद्दल बोलण्यात अर्थाने मस्त छान आयोजन आहे, खूप सुंदर मुलं खेळतात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच निलेश कोळसकर साहेब. आपण पाहिलं की पोलादपूर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष त्यांचं मनोगत ऐकलं आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ऐकूया महागुरु संतोष मात्रे सँडे सरांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. थँक्स लॉट विघ्नेश. पहिला दमदार षटकार परतफेड केली, कारण विशाल लाराने योगेश बॉलिंगवर पहिल्या चेंडूवर दर्जेदार कव्हर ड्राईव्ह मारला होता, त्याची परतफेड लॉफ्टेड केला डाऊन द ग्राउंड. आला षटकार, केवळ 38 धावा बनवायच्या आधी पहिल्याच चेंडूवर रोशन कोहलीच्या एक दमदार सुरुवात करता खातं कोल्ड मायक्रोम आउट योगेश पाटीलने षटकाराने. राईट आर्म राऊंड द बॅट चेकर्ड, फ्लाइंग स्लीप नव्हती, बार बार बचावला, सुरक्षित राहतं, सुदैवी आहे योगेश. थँक्यू. गजानन म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. अनेक नाटक किंवा अनेक लेख त्यांचे आम्ही पाहिलेत. आगरी कोळी समाजासाठी भरपूर चांगलं त्यांच्या लेखणीतून आम्ही पाहिले. एक त्यांचं नाटक देखील आम्ही पाहिलं होतं, ते देखील जोरी तुझी माझी हे नाटक देखील भरपूर गाजलं होतं रंगभूमीवर. ज्याप्रमाणे मांडवाची माघारी चालले का हे नाटक गाजलं होतं, त्याप्रमाणे जोरी तुझी माझी हे नाटक देखील गाजलंय. आणि फार आनंद होईल की गजानन म्हात्रे साहेब आमच्या सोबत आहेत आणि लवकरच रंगभूमीवर मांडवाची माघारी चालले का हे नाटक पुन्हा एकदा पडद्यावर येते. तब्बल जर पाहिलं तर 25 वर्षाचा प्रवास आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील हे नाटक रंगभूमीवर येईल. मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये त्याचे प्रयोग लागतील. त्यासाठी आगरी कोळी समाजासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे, कारण की हे आगरी कोळी समाजाचं एकमेव नाटक आहे ज्याने 480चा पल्ला गाठलाय. लवकरच 500 प्रयोग त्यामध्ये त्यांची गोडदोड असेल. नंदकुमार म्हात्रे यांच्याच दिग्दर्शकाखाली हे नाटक रंगभूमीवर येतोय. यस, गजानन म्हात्रे साहेबांच्या बद्दल म्हणायचं तर 9 आतापर्यंत पुस्तकं प्रकाशित आहेत. 10वं देखील लवकरच तुमच्या भेटीशी. आगरी कोळी समाजासाठी भरपूर चांगली लेखणी त्यांच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आणि आज जर पाहिलं तर अशा अनेक मान्यवरांचं खऱ्या अर्थानं योगदान आहे या समाजासाठी आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. धन्यवाद. जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये. कॉमेंटरी बॉक्स. येस, थँक्यू सो मच. 2 षटकार, आला तिसरा. हो माय गॉड, कॅप्टन लीडिंग फ्रंट. व्हॉट अ शॉट यार, कडक तिसरा षटकार. लो स्कोरिंगला कसं डिफेंड करावं. अटॅक इज द बेस्ट ऑप्शन ऑफ द लो स्कोर. त्याचं सर्वोत्तम उदाहरण देताना व्हॉट अ कडक बॅटिंग यार. म्हणून तर आयकॉन आणि कॅप्टन आपल्याला अति का घेतलं बलीनं याचं सुंदर उदाहरण देताना सादरीकरण करता.
आता खूप कमी धावा वाटायला लागल्या, कारण अर्धा पल्ला या ओव्हरमध्ये. आणखीन एक स्लॉग स्वीप, परंतु घोषांक क्षेत्रात कदाचित सिंगल मिळेल. यस, 3 षटकार 2 सिंगल, ताबडतोब केले धावसंख्या पोहोचवले 20 वर. लक्ष्य आहे 38 धावांचा. आता इथून फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ लवली स्टार्ट यार, शानदार, वजनदार, दमदार सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः निष्फळ ठरवलं बॉलर रोशन कोहली. काय करू, कुठे बॉल टाकू, प्रत्येक बॉल पिचिंग साठी उत्तर आहे योगेशकडे. शॉट ऑफ जॅक, शॉट ऑफ पुल, दॅट इज अ ओव्हर द लॉंग ऑफ. व्हॉट अ शॉट आहे, कडक बॅटिंग. चला चेंडूची पुरवणीकडे मागणी केली तेव्हा ऑनफिल्ड अंपायरने विनोदजी भगत हे सांगतात आउट ऑफ द पार्क. हा चेंडू मात्र गायब केलाय. APL काल सुरुवात दणदणीचा सुरुवात काल. येस, त्याच दरम्यान तळोळी गावातील एक लेजंड खेळाडू म्हणजे तुळशीराम पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या स्थानपान व्हा. तळोळी गावाच्या क्रिकेटमध्ये त्यांचं देखील भरपूर योगदान आहे. वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर. अगदी मला सांगायला फार आनंद वाटेल की एखादी घटना घडली नसती तर आज तुळशीराम पाटील सर एक मोठ्या व्यासपीठावर किंवा मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळताना दिसले असते. जर पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप चांगलं योगदान केलं होतं. पण एक टेनिस बॉलच्या मॅचसाठी अगदी चंद्रकांत पंडित यांच्या अगेन्स्ट त्याने अगदी चांगल्या डिव्हिजनचं क्रिकेट खेळले. रणजी ट्रॉफीमध्ये नंबर लागेलच एवढा चांगला परफॉर्मन्स होता. पण एक आपल्या गावाची मॅच खेळत असताना दिवानगरीमध्ये बॅट पायाला लागली होती, त्यानंतर ती इंजुरी झाली. त्यानंतर हा महान खेळाडू मात्र आपल्याला रुपेरी पडद्यावर आणि मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळताना दिसला नाही. पण त्याचा सार्थक अभिमान असेल सँडी सर. अशा खेळाडूने खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं नाव उंचावलंय. असे लेजंड खेळाडू तुळशीराम पाटील सरांचं आगमन झालंय. वेलकम सर, स्वागत आहे. धन्यवाद. सुरेख वक्तव्य केलं विघ्नेश. खरोखरच हा महान अष्टपैलू खेळाडू आहे. 21 धावा लागतात. का शानदार अशी सुरुवात, दमदार सुरुवात. फक्त 17 धावा दूर. लवकर मॅच फिनिश करण्याच्या मात्र मनाचा विचार मात्र आणलेत अंमलात. वाट बॅटिंग आहे. 3 षटकार चढवले आणि खूप मागणी गोलंदाजी ठरवली रोशन कोहली. एखादा दिवस नसतो रोशन कोहली होते. क्रिकेट आहे, इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट. कुठे टाकू पिचिंग अगदी नेस्तानाभूत केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅक्टोमॉड नावाने ओळखला. आता भावाच्या विरुद्ध भाव. पहिली ओव्हर रंगली होती तेव्हा विशानने कडक कव्हर ड्रॉयने सुरुवात केली होती. तुकाराम पाटील चौकार मारून त्याची परतफेड करण्याच्या मनाचा निर्धार असेल योगेश. येस, निर्धार कायम. अगदी व्याजासकट. तू चौकार, माझा घे षटकार. 2 जास्त धावा. कमालीची परतफेड. व्हॉट अ शॉट यार. कडक षटकार क्रमांक 14 योगेशच्या बॅट मधून. धावसंख्या विजयाच्या एकदम नजीक. येस, आता लगातार 2 षटकार 1000 रुपये. परंतु बलीसाठी ओ माय गॉड, राजेश भोईर कडून जर 2 षटकार चढवले तर राजेश भोईर फॉर्म धरावे. 40+ हा अष्टपैलू खेळाडू दिले जातील 1000. कडक बॅटिंग यार. बॅकफुटवर गेले जागा बरं. शॉट ऑफ जॅक, नो मॅन इज देअर. जरी असतं तरी उपयोग झाला नसता का, तरी डोक्यावरून गेला असता षटकार. 5 षटकार चढवले. आता धावसंख्या 38 असताना स्मिथ 11, 33. फक्त 5 धावांची आवश्यकता. 6 ओव्हरचा सामना. मॅच किती लवकर फिनिश आणि सर्वच्या सर्व धावा योगेशने. संघ मालकला सांगितलं जरा आराम करा. विकेट कीपर केले, बॉलिंग केले. आता फक्त बॅटिंग करताना माझा बॅटिंगचा मंत्र मुग्ध असा आनंद लुटा. ओ माय गॉड, व्हॉट अ स्ट्रोक. ओव्हर द वाईड इज लॉंग ऑन अँड क्लिअर द मॅच. मॅच फिनिश्ड. अवघ्या 10 चेंडू मध्ये मॅच उद्ध्वस्त. किती लवकर टाइम वाचवल्याबद्दल. कसं टुमके मारताना संघ मालक मैदानाचा बलिराम पाटील उत्साह. हॅडलक मदन नाना प्रतिष्ठान. नो क्वेश्चन, प्रश्नच उडत नाही. इज गोज टू द प्लेअर ऑफ द मॅच. नन्ना पदर क्रेग मॅक्टोमॉड नावाने ओळखला योगेश पाटील. दमदार बॅट. 10 बॉल मध्ये सोने पाटोला तर 39. कडक बॅटिंग यार. खुश केला आज योगेश. वेल्डन योगेश. 5 षटकार 39 नाबाद 38 धावांचा काट. कडक फिनिश. ग्रेट फिनिशर जस्ट लाईक द एम एस धोनी. या 38 मध्ये मॅचला उद्ध्वस्त केलं. हार्ड लक मदन नाना प्रतिष्ठान. हार्ड लक लारा पण गुड लक अँड वेल डन. जाऊया करूया सन्मानित प्लेअर ऑफ द मॅच आणि करूया निसर्गाच्या म्हणण्याप्रमाणे बदल गोड वाणीमध्ये
आमच्या साथीला आम्ही त्यांच्या साथीला मल्टी टॅलेंटेड आणि मागणीतला समालोचक विघ्नेश मडवी. येस प्लीज विघ्नेश. योगेश प्लेअर ऑफ द मॅच 39 धावा 1 ओट टाकलं आणि तिथेच पहिली विकेट 5 धावात 1 विकेट 5 षटकार 39 धावा चोपल्या. तो ठरतोय या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच गोज टू द क्रेग मॅक्टरमॉट योगेश पाटील. चला विघ्नेश. आदरणीय धनाजी पाटील यांचे शुभ हस्ते प्रदान केले जाईल. प्रशांत कॉर्नेचे सर्व पंचायतजी आहेत त्यांचे शुभ हस्ते आपण करूया. योगेश वेल डन यार. काय कडक बॅटिंग यार. जितके त्याचे खांदे मजबूत आहेत ना तितके षटकार त्यांचे मजबूत. 5 षटकाराची अतिशबाजी 39 नाबाद चोपल्या 1 ओढ हाताळलं. आपल्या मुलासगत हा प्रधान स्वीकारताना प्लेअर ऑफ द मॅच. लवली यार. 38 धावांचं 10 धावा